माझं नाव अमोल. आईच्या निधनाला आज बरोबर 13 दिवस झाले होते. घरात अजूनही शोककळा पसरलेली होती. बाबांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि माझी धाकटी बहीण स्वरा तर आईच्या आठवणीत पूर्णपणे हरवून गेली होती. आई म्हणजे आमच्या घराचा जीव होती. तिच्या हसण्याने घर उजळून निघायचं, पण कॅन्सरने तिला आमच्यापासून हिरावून घेतलं. 13व्या नंतर घर आवरताना मला आईचं जुनं लाकडी कपाट उघडावं लागलं. त्या कपाटात तिच्या जुन्या साड्या, फोटो आणि काही डायऱ्या होत्या. अचानक कपाटाच्या मागच्या बाजूला एक छोटासा गुप्त कप्पा दिसला. मी आश्चर्यचकित झालो. आईने मला कधीच या कप्प्याबद्दल सांगितलं नव्हतं. कप्पा उघडला आणि आता एक पिवळसर झालेला बंद लिफाफा दिसला. त्यावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं, हा लिफाफा फक्त अमोलसाठी. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी थरथरत्या हातांनी तो उघडला. आत एक पत्र होतं. पत्राच्या पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, अमोल, मी तुझी खरी आई नाही. हे वाक्य वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा श्वास अडकला. डोळ्यासमोर अंधार दाटून आला. मी पुन्हा पुन्हा तेच वाक्य वाचत होतो, मी तुझी खरी आई नाही. हे कसं शक्य होतं? जिने मला जन्मापासून वाढवलं, जिच्यासाठी मी जगातल्या प्रत्येक गोष्टीसाठी लढलो, ती माझी खरी आई नव्हती? पत्रात पुढे लिहिलं होतं, सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे, पण पूर्ण सत्य या पत्रात नाही. तुझ्या जन्माचं रहस्य जुन्या वाड्यात दडलं आहे. जुन्या वाड्याचा उल्लेख पाहून मी हादरलो. तो वाडा आमच्या गावाबाहेर होता. वर्षानुवर्ष बंद. लोक म्हणायचे तिथे भूते आहेत. आईने पुढे लिहिलं होतं, तिथल्या देवघरात तुला दुसरा पुरावा मिळेल. मी संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी मी बाबांना पत्र दाखवलं. पत्र पाहताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हे तुला कुठे मिळालं? त्यांनी घाबरत विचारलं. मी सर्व सांगितलं. काही क्षण ते शांत बसले. नंतर म्हणाले, अमोल, काही गोष्टी भूतकाळातच राहिलेल्या बऱ्या. म्हणजे पत्र खरं आहे? बाबांनी उत्तर दिलं नाही. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्या रात्री मी निर्णय घेतला, काहीही झालं तरी सत्य शोधायचंच. मध्यरात्री मी एकटाच त्या जुन्या वाड्याकडे निघालो. गावाच्या टोकाला उभा असलेला तो वाडा चंद्रप्रकाशात अधिकच भयानक दिसत होता. मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. मी आत गेलो. धूळ, कोळिष्टक आणि अंधार. प्रत्येक पाऊल टाकताना विचित्र आवाज येत होते. शेवटी देवघर सापडलं. तिथे एक जुनी लाकडी पेटी होती. मी ती उघडली. आत एक फोटो आणि एक जन्मदाखला होता. फोटो पाहून माझे डोळे पिस्पारले, कारण त्या फोटोमध्ये एक स्त्री मला लहान बाळ म्हणून मांडीवर घेऊन बसली होती. आणि ती स्त्री माझी आई नव्हती. फोटोच्या मागे लिहिलं होतं, माझ्या मुलाला कधीतरी सत्य कळेल. तेवढ्यात मागून कोणाचा तरी आवाज आला, तो फोटो खाली ठेव. मी घाबरून मागे वळलो आणि समोर उभा असलेला माणूस पाहून माझ्या शरीरात रक्त गोठलं, कारण तो माणूस माझे बाबा होते. माझ्या बाबांचा आवाज संपूर्ण देवघरात घुमला. माझ्या हातातील फोटो थरथरू लागला. बाबा, तुम्ही इथे? त्यांच्या चेहऱ्यावर भीती, दुःख आणि अपराधीपणाचं विचित्र मिश्रण दिसत होतं. ते हळूहळू माझ्या जवळ आले. अमोल, मी तुला इथे येऊ नको म्हणालो होतो. का? हे सगळं काय आहे? आई माझी खरी आई नव्हती म्हणजे काय? काही क्षण ते शांत राहिले. नंतर त्यांनी खोल श्वास घेतला. आजपर्यंत मी हे सत्य लपवलं, कारण मला भीती होती की हे ऐकल्यावर तू मला कधीच माफ करणार नाहीस. माझ्या छातीत धडधड वाढली. सत्य काय आहे? बाबांनी जुन्या पेटीतून आणखी एक डायरी बाहेर काढली. ती खूप जुनी होती, धुळीने माखलेली. ही तुझ्या जन्मदात्री आईची डायरी आहे. माझे हात सुन्न झाले. मी डायरी उघडली. पहिल्याच पानावर एका स्त्रीचा फोटो चिकटलेला होता. तीच स्त्री जी त्या फोटोमध्ये मला मांडीवर घेऊन बसली होती. खाली नाव लिहिलं होतं, माधवी. मी वाचायला सुरुवात केली. आज माझ्या मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव मी अमोल ठेवलं आहे. पण मला भीती वाटते, कारण काही लोक माझ्या मुलाच्या मागे आहेत. जर मला काही झालं तर हा मुलगा सुरक्षित राहायला हवा. माझे डोळे मोठे झाले. मी पुढचं पान उघडलं. माझ्या नवऱ्याचा खून झाला आहे. त्याने मृत्यूपूर्वी मला एक गुपित सांगितलं. आपल्या कुटुंबाच्या नावावर शेकडो कोटींची मालमत्ता आहे, पण त्या मालमत्तेसाठी काही लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. मी बाबांकडे पाहिलं. हे सगळं खरं आहे? ते हळूच मान हलवू लागले. माधवी माझी चुलत बहीण होती. मी थक्क झालो. मग माझे खरे वडील? त्यांचा खून झाला होता. माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. संपूर्ण आयुष्य ज्या सत्यावर उभं होतं ते कोसळत होतं.
मग माझं काय झालं? बाबा हळूहळू बोलू लागले. माधवीला माहीत होतं की तिच्याही जीवाला धोका आहे, म्हणून तिने तुला माझ्याकडे सोपवलं. आणि काही दिवसांनी त्यांचा आवाज थरथरला. तिचा अपघात झाला. अपघात? बाबांनी डोळे मिटले. त्यावेळी आम्हाला तसं सांगितलं गेलं. मी डायरीचं शेवटचं पान उघडलं. तिथे लाल शाईत एक वाक्य लिहिलं होतं. जर ही डायरी माझ्या मुलापर्यंत पोहोचली तर समजून घे, माझा अपघात झाला नव्हता. माझ्या अंगावर काटा आला. खाली अजून एक वाक्य होतं, माझा खून झाला आहे. मी जागच्या जागी गोठलो. देवघरात भयानक शांतता पसरली. म्हणजे माझ्या आईचा खून झाला होता. बाबांनी उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या डोळ्यातलं सत्य स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात वाड्याच्या बाहेर कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. धड 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 धड. आम्ही दोघीही दाराकडे वळलो. अचानक एक काळी सावली खिडकीतून दिसली. काही सेकंदात ती गायब झाली. मी बाहेर पळालो, पण तिथे कोणीच नव्हतं. जमिनीवर फक्त एक जुना लिफाफा पडला होता. मी तो उचलला. त्यावर लिहिलं होतं, अमोल, जर तू इथपर्यंत पोहोचला असशील तर तुझा जीव धोक्यात आहे. माझे हात पुन्हा थरथरू लागले. लिफाफा उघडताच एक फोटो खाली पडला. तो फोटो पाहून माझा श्वासच थांबला, कारण त्या फोटोमध्ये माझी जन्मदात्री आई माधवी होती आणि तिच्या शेजारी उभा असलेला माणूस दुसरा कोणी नसून माझे बाबा होते. पण धक्का इथे संपला नाही. फोटोच्या मागे लिहिलं होतं, माझ्या मृत्यूला जबाबदार व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नकोस. आणि त्या वाक्याखाली एक नाव लिहिलं होतं. ते नाव वाचताच माझ्या हातातून फोटो खाली पडला, कारण तिथे लिहिलं होतं विनायक. आणि विनायक हे माझ्या बाबांचंच नाव होतं. माझ्या डोळ्यासमोर उभे असलेले बाबा अचानक अनोळखी वाटू लागले. त्यांनी खरंच माझ्या आईचा खून केला होता का? की या रहस्यामागे अजून कोणीतरी होता? त्याच क्षणी वाड्याच्या अंधारातून एक स्त्रीचा आवाज घुमला, अमोल, अमोल, तुझ्या बाबांवर विश्वास ठेवू नकोस. मी घाबरून मागे वळलो आणि समोर उभ्या असलेल्या स्त्रीला पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण ती स्त्री. तो आवाज ऐकताच माझं हृदय थांबल्यासारखं झालं. समोर उभी असलेली स्त्री, तीच चेहऱ्याची ठेवण, ते डोळे, तोच फोटोतील चेहरा, माधवी, माझी जन्मदात्री आई. मी थरथरत तिच्याकडे पाहत होतो. हे कसं शक्य आहे? तुम्ही तर मृत आहे असंच ना सगळ्यांना वाटतं? तिच्या डोळ्यात अश्रू होते. माझे बाबा स्तब्ध उभे होते. माधवी, त्यांच्या तोंडून शब्द फुटले. क्षणभर संपूर्ण वाड्यात भयानक शांतता पसरली. माझ्या डोळ्यात हजारो प्रश्न होते. सत्य काय आहे? कोण खोटं बोलतंय? माधवी हळूहळू माझ्याजवळ आली. मी तुला सर्व सांगते, ती बोलू लागली. 20 वर्षापूर्वी त्यांच्या कुटुंबाकडे मोठी जमीन आणि संपत्ती होती. त्या संपत्तीवर अनेक नातेवाईकांचा डोळा होता. माधवीच्या पतीचा खून झाला. सगळ्यांना तो अपघात वाटला, पण प्रत्यक्षात तो कट होता. काही लोभी लोक संपत्ती मिळवण्यासाठी एकामागून एक अडथळे दूर करत होते. माधवीला स्वतःच्याही जीवाला धोका असण्याचं समजलं. तेव्हा तिने तिचा सर्वात विश्वासू माणूस निवडला, विनायक, म्हणजेच माझे बाबा. मी अमोलला त्यांच्याकडे सोपवलं. ती म्हणाली, मग तुम्ही गायब का झालात? माझ्या प्रश्नावर तिच्या डोळ्यात वेदना दाटल्या. कारण माझ्यावरही हल्ला झाला. त्या रात्री तिची गाडी दरीत ढकलण्यात आली. सगळ्यांनी तिला मृत समजलं, पण ती जिवंत वाचवली. जखमी अवस्थेत काही लोकांनी तिची मदत केली. मात्र ती परत आली असती तर तिचा आणि माझा जीव धोक्यात आला असता, म्हणून तिने स्वतःला मृत घोषित होऊ दिलं. मी गोंधळून गेलो. मग फोटोच्या मागे बाबांचं नाव का लिहिलं होतं? माधवी शांत झाली. माधवी खिशातून एक जुना कागद बाहेर काढला. कारण तो फोटो खोटा पुरावा होता. काय? ज्यांनी तुझ्या वडिलांचा खून केला त्यांनीच तो फोटो तयार केला. बाबा म्हणाले, त्यांना आमच्यात फूट पाडायची होती. मी थक्क झालो. मग खरा गुन्हेगार कोण? तेवढ्यात वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ टाळ्यांचा आवाज घुमला. टाळी, टाळी, टाळी. आम्ही तिघेही वळून पाहिलं. एक माणूस हसत आत येत होता. त्याला पाहताच बाबांचा चेहरा फिकट पडला. सुरेश. बाबा ओरडले. सुरेश काका? आमच्या कुटुंबातील एक जवळचा नातेवाईक. लहानपणापासून मला प्रेमाने भेटणारा माणूस. तो मोठ्याने हसू लागला. शेवटी सत्यापर्यंत पोहोचलात. त्याच्या हातात पिस्तूल होतं. माझ्या अंगावर काटा आला. हे सगळं तू केलंस? बाबांनी संतापाने विचारलं. सुरेश हसला. हो. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता. तुझ्या वडिलांचा खून मी करवला. माधवीला मारण्याचाही प्रयत्न मीच केला.
कारण ती संपत्ती मला हवी होती. माझे डोळे विस्फारले. 20 वर्षापासून आमच्या घरात वावरणारा माणूसच या सर्वामागे होता. आणि आता तो माझ्याकडे पाहत म्हणाला, तू जिवंत राहिलास तर सर्व संपेल. त्याने बंदूक माझ्याकडे रोखली. माधवी किंचाळली. बाबा माझ्यासमोर उभे राहिले. धाड! गोळीचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. मी डोळे घट्ट मिटले. काही क्षणांनी डोळे उघडले आणि माझा श्वास अडकला. गोळी बाबांच्या छातीत लागली होती. ते माझ्यासमोर कोसळले. बाबा! मी रडत त्यांच्याजवळ बसलो. त्यांनी थरथरत्या हाताने माझा हात पकडला. अमोल! त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मी तुझा जन्मदाता नसू शकतो, पण तू माझा मुलगाच आहेस. माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ते पुढे म्हणाले, आई वडील ते नसतातच जे जन्म देतात, आई वडील ते असतात जे आयुष्य देतात. त्यांचा हात हळूहळू सैल झाला आणि काही क्षणातच ते कायमचे शांत झाले. मी हंबरडा फोडला. तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू आले. माधवीने आधीच पोलिसांना माहिती दिली होती. सुरेशला अटक करण्यात आली. त्याच्या सर्व गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला. 6 महिन्यानंतर मी बाबांच्या फोटोसमोर उभा होतो. माझ्या एका बाजूला स्वरा होती, दुसऱ्या बाजूला माधवी, जन्मदात्री आई मला परत मिळाली होती. पण ज्यांनी मला आयुष्यभर प्रेम दिलं ते बाबा कायमचे निघून गेले होते. तेव्हाच मला आईच्या पत्रातील शेवटचं वाक्य आठवलं, सत्य कधी कधी वेदनादायक असतं, पण त्यातूनच माणूस स्वतःला शोधतो. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली, रक्ताचं नातं महत्त्वाचं असतं, पण प्रेमाचं नातं त्याहूनही मोठं असतं. आणि म्हणूनच आजही मी अभिमानाने म्हणतो, विनायक माझे खरे बाबा नव्हते, पण तेच माझे सर्वात मोठे वडील होते. तर मित्रांनो, तुम्हाला जर का माझ्या स्टोरीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.